नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचा आपल्या चॅनेल SP गावरान तडक्यामध्ये। आज आपण उन्हाळी स्पेशल उपवासाचे साबुदाणा पापड अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत। हा साबुदाणा पापड तळल्यानंतर 2 ते 3 पट फुलतो आणि जराही तेलकट होत नाही। चला मग रेसिपीला सुरू करूया। येथे मी रात्रभर भिजू घातलेला साबू घेतलेला आहे। आता शाबू आपल्याला एका वाटीने मोजून घ्यायचा आहे। इथे आपला शाबू 2 वाटी झालेला आहे। आता एका कढईमध्ये 2 वाटी शाबूसाठी 4 वाटी पाणी घ्यायचं आहे। हे प्रमाण अगदी योग्य आहे। पाण्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि पाण्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये शाबू घालून घ्यायचा आहे। शाबू आपल्याला अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। हे पापड आपण प्लास्टिक पेपरवरती घालून घेणार आहोत, तर अगदी गरम नाही घालायचं। मिश्रण थोडं थंड होऊन द्यायचं। मिश्रण थंड झालं की आपल्याला हे प्लास्टिकवरती पसरवून घ्यायचं आहे। ना जास्त जाड ना जास्त पातळ। बघू शकता इथे मी पापड जमेल तितके एकसारखे घालून घेतलेत। 1 दिवस फॅन खाली व 2 तास उन्हामध्ये हे पापड वाळवून घेतलेले आहेत। आता आपले पापड वाळले आहेत। चला तळून बघूया। बघा कसा फुलला आहे, अगदी पांढरा शुभ्र झालेला आहे। अशा पद्धतीने एकदा पापड नक्की करून बघा। अशा पद्धतीने पापड केल्यास चवीला अप्रतिम व खुसखुशीत होतो। इथे घेतलेले शाबूचे व पाण्याचे प्रमाण अगदी योग्य आहे आणि 2 वाटी शाबूमध्ये आपले 30 ते 40 पापड आरामात होऊन जातात। व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा।